माननीय हसन शेख मुश्रीफ साहेब यांनी या राज्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्याच्या निर्णयाबद्दल सुद्धा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आजच्या या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील सर्व जनतेला जवळजवळ 5 कोटी आणि 7 लाख ही आपली लोकसंख्या आहे राज्याची आणि 1.5 लाख कुटुंबांना आपण आयुष मंत्रालयानं जी 2 औषधं काढलेली होती ज्याचा उल्लेख त्यांनी केला होता. एक अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या आणि संशमनी वटी ही आयुर्वेदिक गोळ्या. आज आपण याचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातून करतोय. 100% ग्रामीण जनतेला अर्सेनिक अल्बम गोळ्याचं वाटप 5 वर्षाच्या वरील आणि 55 वर्षाच्या वरील वृद्ध माणसांना या दोन्ही गोळ्याचं वाटप या वाटप समारंभ आणि जिल्हा परिषदेचे सदस्य की आता या कोरोनाच्या काळामध्ये आता त्यांच्या बैठका ह्या ऑनलाईन आहे त्याची सोय त्यांना व्हावी. सभागृहात जाऊन दंगा करायची वेळ येऊ नये. घरात बसूनच सूचना करता याव्या यासाठी जे टॅब देणार आहोत त्याचं वितरण समारंभ या संयुक्त समारंभाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी मित्र सतेज उर्फ बंटी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष तात्या, उपाध्यक्ष सतीश पाटील, सर्व विषयांचे इथं उपस्थित असलेले सभापती, मुख्य कार्यकारी अमन मित्तल, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषद सदस्य, ज्या गावाला आपण आज औषधं देणार आहोत त्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आलेले सगळे नागरिक, पत्रकार, बंधू भगिनी आणि मित्रांनो, पहिल्यांदा आज आपल्या देशाचा 74वा स्वातंत्र्य दिन. या 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या 4-5 महिन्यामध्ये मला आठवत आहे 14 ऑगस्ट मार्च त्यामध्ये आम्ही विधानसभेचं अधिवेशन सहस्थगित केलं होतं. त्याला काल 5 महिने झाले. म्हणजे एवढी प्रचलित लढाई आपली सुरू झालेली आहे. आणि या लढाईमध्ये ज्यांना मृत्यू पत्करावा लागला त्यांनाही मनापासूनची मी श्रद्धांजली वाहतो. आणि फार मोठी नेते मंडळी या रोगाने आजारी पडले ते बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. यामध्ये आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ते आज आजारी आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, अनेक खासदार, अनेक आमदार, अमिताभ बच्चन परवा बरे होणार म्हणजे यातून कोण सुटलेलं नाही. त्यानंतर राम मंदिराचे अध्यक्ष ट्रस्टचे त्यांनाही कोरोना झालेला आहे. या सगळ्यांनाच आपण लवकरात लवकर बरे व्हावे अशी आपण प्रार्थना परमेश्वराकडे करूया. यामध्ये एक शायर राहत इंदुरी यांचं सुद्धा निधन या कोरोनामुळे झालं. त्यांची शायरी आली होती, सभी का खून है शामिल यहाँ इसके मिट्टी में, मैं जब मर जाऊंगा तो मेरी अलग पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांनाही मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. बंधुभगिनींनो, हा जो अर्सेनिक अल्बम आणि संशमनी वटी या ज्या आणखीन एक आता ऍड केलेला आहे आपण, तो आपण इकडे काही वाटप केलं नाही, तो मालेगावचा युनानी काढा, तो एक फार प्रसिद्ध आहे. त्याचा आता JR मध्ये मी समावेश केलेला आहे. तर वेळानं तो समावेश केला. मालेगाव, भिवंडी, मुंब्रा या सगळ्या मुस्लिम वस्ती आहेत. त्यामध्ये हे युनानी काढ्यामुळे रोखलं गेलं असं म्हणतायत. आता शास्त्रीय आधार काही नाही, परंतु या रोगा
या औषधामुळं शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते आणि म्हणून आपण हा प्रयोग करतोय. ह्याच्यापर्यंत जोपर्यंत लस मिळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं याचं गत जीवन होईल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा जे काय लोक सांगतायत, जे वैज्ञानिक सांगतायत, त्याचा प्रयोग करणं आणि लोकांच्या मध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आज ज्याचा आपण वाटप करतोय, ज्याचा उल्लेख मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला, 27,81,816 एवढ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला आपण ह्या गोळ्या देतोय. 2 कोटी आणि 1 लाख रुपये त्याची किंमत आहे. ग्रामविकास विभागानं हे पैसे त्यांना दिलेले आहेत. आता हे ग्रामविकास विभागाकडे पैसे कुठले आले तर 14व्या वित्त आयोगाचं व्याजाची रक्कम ही ग्रामविकास विभागाने घ्यायची असं ठरलं आणि ह्या औषधासाठी खर्च करायचं ठरलं. आता हे एकूण राज्यातल्या ह्या औषधाची किंमत 140 कोटी होणार आहे आणि सारखी विनंती करून दबाव आणून ह्या 14व्या वित्त आयोगाची व्याजाची रक्कम जमली आहे किती 40 कोटी, म्हणजे 100 कोटी रुपये ह्याला आम्हाला आता पुन्हा यामध्ये घालायला लागणार आहे. हे कशासाठी मी याचा उल्लेख केला की आमच्या विरोधी मित्रांना हे कधी काय करावं हे कळणार, टाइम टेबल कळणार, मुहूर्त समजेना, त्यामुळे ते फसतायत. आपल्याला माहिती आहे की मी जेव्हा हा निर्णय घेतला किंवा आम्ही गोळ्या खरेदी करणार, तर आमचे दादा म्हणाले हे 23 रुपयाला घ्यायला, मी 2 रुपयाला देतो म्हटले होते. मी म्हटलं साहेब आम्ही नाही घेत 23ला, आम्ही निर्णय दिला राज्य जिल्हा पातळीवर. 2 रुपये असलं जर आज दादाने 2 रुपये दिला असं किती पैसे कमी झाले असते आपले, ते देऊ शकले नाही. म्हणजे अशी चुकीची विधानं करून आता या 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाबद्दल आता हे पैसे कशाचे आपण घेतले, औषधाचे. आज दुर्दैवानं एक ग्रामविकास अधिकारी, त्याचं नाव इथे मी घेतलंय, कैलाशी रामदास आनंदराव आंबले, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सुपार, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आपण सप्टेंबर पर्यंत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, ग्रामसेवक या सगळ्यांचं 50 लाख रुपयाचं कवच दिलेलं आहे. केंद्र सरकारने काय त्याच्यामध्ये GR काढला होता, परंतु ह्या लोकांना तरी घेतलं नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं की हा जो निधी आपल्याकडे येईल त्यातून जर मयत झाला तर आपण द्यायचं, इन्शुरन्स त्या उतरत बसायचं नाही. आणि आज आपण परभणीमध्ये आपले पालकमंत्री नवाब मलिक तिथले, त्यांच्या हस्ते त्यांच्या पत्नीला 50 लाख रुपये आपण दिले. ह्यासाठी 14व्या वित्त आयोगाचे व्याजाचे पैसे घेतले आणि जमलीत किती 40 कोटी, लागणारे किती 140 कोटी रुपये. आता हे घ्यायची तर कल्पना मला कशी सुचली, ज्या वेळेला 15वा वित्त आयोग सुरू होणार एप्रिलमध्ये या, त्यावेळा केंद्र सरकारनं सातत्यानं आमच्याकडे मागणी केली, वा खर्च निधी किती आहे तुमचा, तुमची व्याजाची रक्कम किती आहे. मग माझ्या लक्षात आलं की हे पैसे होते कमी करून देतील आपल्याला. म्हणून आपण ताबडतोब सगळ्या जिल्ह्याला सूचना दिल्या की तुम्ही तुमचा सॉफ्टवेअर जो आहे तो अपलोड करा, सगळे खर्च भरा. तरी सुद्धा 15वा वित्त आयोग ज्यावेळी सुरू झाला त्यावेळा दुर्दैवानं त्या प्रिया काहीतरी त्यांचं सॉफ्टवेअर आहे त्या केंद्र सरकारचं, त्यामध्ये 3,000 कोटी रुपये अजून अखर्चित दिसत आहेत. अजून राज्यातले. तर आता मी त्याला सांगितलं हे भरा, आणि आता ती 700 काय 800 कोटीवर ही आता रक्कम आलेली आहे. म्हणजे अजून 700 आणि 800 कोटी रुपये, म्हणजे अखर्चित निधी 14व्या वित्त आयोगाचा अजून 700-800 कोटी प्रत्यक्ष खर्च करायचा आहे. त्या सॉफ्टवेअर 3,000 कोटीची अजून तुम्ही खर्च केलेली रक्कम भरायची आहे. आणि आता 15वा वित्त आयोग आला. 15वा वित्त आयोगाचे पैसे किती आले आता आपल्याला, गेल्या वेळा 14व्या वित्त आयोगाचे 2825 कोटी रुपये वर्षाला आले होते, एकूण 14,125 कोटी. आता आपण 15व्या वित्त आयोगाची एकूण रक्कम 5,827 कोटी रुपये वर्षाची आणि 29,134 कोटी, म्हणजे बरोबर दुप्पट आता ही रक्कम आपल्याला प्राप्त झाली. आणि जिल्हा परिषदेला 10%, पंचायत समितीला 10% आणि 80% हे पहिल्यांदा निर्णय आपण घेतला. गेल्या वेळा 100% ग्रामपंचायतीला होता. आणि म्हणून आता देत असताना
माझी आता अपेक्षा एवढीच आहे की वेळेवर आराखडे करा, वेळेवर खर्च करा. कारण आता यावेळेला केंद्र सरकारनं 2 प्रकारचे निधी दिले आहेत. एक 50% टाईट आणि 50% अनटाईट. टाईट म्हणजे फक्त सॅनिटायझेशन आणि पाणी ह्यासाठी खर्च करायचे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेने. आणि जे बाकीचे 50% आहेत ते अनटाईट. कुठल्याही विकास कामाला तुम्ही खर्च करू शकता. आणि विजयराव तुम्हाला जुक्त माप द्यायला मी सांगितलेलं आहे, त्यामुळे चिंता करू नका. पक्ष प्रमुख कोण आहे भाजपचा? तुझं नाव आहे ना. आणि म्हणून आपल्याला आता राज्यभराचा शुभारंभ होतोय. मला मनापासूनचा आनंद आहे. जी घोषणा आम्ही केली होती त्याची सुरुवात अमन मित्तल यांचं थोडंसं कधी कधी तर माझं त्याच्यामध्ये होताच, पण जरा ह्या गोष्टीमध्ये जरा, कारण त्यामध्ये त्याचा अनुभव फार मोठा आहे. परचेस त्यामध्ये लवकरात लवकर राज्यातली पहिली खरेदी प्रक्रिया त्यांनी केली आणि एक राज्यापुढे लवकर एक आदर्श निर्माण केला. यांची खरेदीची प्रक्रिया आता आम्ही राज्यभर राबवू. आणि राज्यामध्ये आता नवीन प्रक्रिया, कारण प्रक्रिया वेळ खाऊ असते त्यामुळे वेळ लागतो. पण आता ग्रामीण भागामध्ये हा धोका फार वाढायला लागलेला आहे. आणि म्हणून लवकरात लवकर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही अमन मित्तलांची जी प्रक्रिया केलेली जी पद्धत आहे ती राज्यभर करून आम्ही लवकरात लवकर हे औषध संपूर्ण राज्यभर आम्ही वाटू. आणि हे जे आज औषधाचं वाटप आहे, मी मित्रांना विचारलं किंवा किती दिवसात आपण लोकांपर्यंत पोहोचू, तर ते म्हणे 10 दिवसाच्या आत प्रत्येक नागरिकाला ह्या गोळ्या मिळतील अशी व्यवस्था आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करू. मी त्यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्ताने मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज दुसरं टॅबचं वाटप झालेलं आहे. वास्तविक आपल्या सगळ्या बैठका, विशेषतः मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आपली पीसीद्वारे होते. तर मला वाटतं आज टॅब घेऊन तुम्ही सूचना करा. मी आणखीन एक सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना करणार आहे. समजा ह्याला मर्यादा येतात खरा, म्हणजे टॅबवर बोलायला मर्यादा येतात. जशा समोरासमोर बसून आपण मिटिंग करू शकतो तशा मिटिंगा होऊ शकत नाही. पण दुर्दैवाने संकट आपलं आलेलं आहे, सगळ्या जगामध्ये आलेलं आहे. आणि ह्याला जर मार्ग काढायचा तर काय करायचं? तर तुमची जर हे सगळे प्रश्न त्याला नाही विचारता आले तर लेखी प्रश्न घेऊन नंतर याला कधी उत्तर देता येतील का, असा सुद्धा प्रयत्न आपण करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे टॅबच्या द्वारे मिटिंगमध्ये काय होतील ते होतील, परंतु त्याला मर्यादा आहे. तर एकदा ती विषय चालू झाली की जवळजवळ 2-3 तास संपतच नाही. आणि तुम्ही ते किती 79 किती लोक जण बोलणार, 67, म्हणजे ती तर ते लवकर दिवस 24 तास झाले. म्हणून मुद्द्याचं बोलून राहिलेल्या प्रश्नासाठी तुम्हाला लेखी त्यांना प्रश्न आणि मग पुढच्या मिनिटाची उत्तरं लेखी तुम्हाला देता येतील काय याचा सुद्धा विचार करावा. म्हणजे काय त्याच्या मनातल्या शंका, तुम्ही काय दडवताय, तुम्ही काय लपवताय, तुम्ही काय तर त्यांना हे करताय, असं त्याच्या मनात शंका राहता. लोकशाहीमध्ये प्रत्येक सदस्य निवडून आलेला आहे, लोकांनी निवडून दिलाय, त्याचं निराकरण होणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणून मी विरोधकांना यासाठी विनंती करेन की कोरोनाच्या संकटामध्ये बिळात बसू नका, बाहेर या. आंदोलन करायचे आपल्याला, आपण लोकशाही मार्गाला आंदोलन, त्याचा उल्लेख सतीश पाटलांनी करा, काहीतरी सत्ता ती करा, तुम्ही करण्यामध्ये काय अडचण नाही. पण ही वेळ नाही. एकदा पिपी पीठ घालून तर एकदा जाऊन या त्या पॉझिटिव्हच्या हॉलमध्ये. ते पिपी किट घातल्यावर किती घाम येते ते बघा, अनुभवा. ते करूया नंतर आपलं आंदोलन. परंतु आता याच्यामध्ये कोणी माणूस म्हणजे याच्यामध्ये बाहेर राहिलेला नाही. संक्रमण एवढं वाढलेलं आहे आणि हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा विस्फोट होणार आहे. टेस्टिंग आम्ही वाढवणार आहोत, पॉझिटिव्हची संख्या वाढवणार आहे. बंटी पाटील पालकमंत्री झाला आणि हसन मुश्रीफ मुख्यमंत्री काय फरक पडत नाही. आज बंटी पाटील अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो की हा रोग असा आहे, जेवढं टेस्टिंग करेल तेवढा रोग हा कमी होतो, पॉझिटिव्ह संख्या वाढते. आमची जबाबदारी काय आहे की पॉझिटिव्हची संख्या वाढली की तेवढ्या बेडची व्यवस्था आपण केली पाहिजे. त्यातले 5% ज्याचा उल्लेख त्यांनी केला, ज्यांना व्याधी आहेत, जे वयाने जास्त आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे, ते बेड विनासायास मिळाले पाहिजे. आणि म्हणून मी कालही शिवण आणि कलेक्टर सांगितलं त्याचा डॅशबोर्ड करा. तुम्हाला एका क्लिकवर आणि तुमच्या त्या कॉलवर कळलं पाहिजे की कुठे बेड शिल्लक आहे. मी ह्या दवाखान्यात गेलो मला बेड मिळाले, मी त्या दवाखान्यात गेलो मला बेड मिळाले, त्या दवाखान्यात गेलो आणि मृत्यू झाला, अशी बातमी आता येता कामा नये.
आणि खाजगी डॉक्टर. मी यांना सांगितलं की आता आपण कोविड सेंटर काढले, आता आपण तिथं तिथं बाकीच्या जो ऑक्सिजनची व्यवस्था करू. तालुक्या या ठिकाणी आता कागद आपण केलेले आहे, बाळोबाच्या इथे केले आहेत, संजय घोडावती केले आहेत, गडीला केले आहे, व्हेंटिलेटर तिथं की ह्याचा ताण कोल्हापूरच्या दवाखान्यावरनी आणि CPR येता कामाने ही व्यवस्था केली पाहिजे. ऑक्सिजन देणारे टेक्निशियन, आणि म्हणून तिथं आता फिजिशियन नाही. MBBS डॉक्टर 7,000 रुपये आपण देतो म्हणतोय, ते यायला तयार नाही. MD ला आपण 2 लाख रुपये फिजिशियनला द्यायची आमची तयार आहे, तिथे यायला तयार नाही. आणि म्हणून मी त्याला हात विनंती केली, सकाळी 1 तास तुम्ही जर पाया जर लावल्या कागद आपण ती केली नाही व्यवस्था, किंवा स्वतः एक्सरे काढा. काय करणार आहे आमच्या पेशीच्या त्या BHMS डॉक्टरला, काय करणार आहे आमच्या त्या डॉक्टरला, काय झाले त्याचा ऑक्सिजनचं त्याला काय केलं पाहिजे, त्याला नंतर तो क्रिटिकल झाला की कसं त्याला ताबडतोब कोल्हापूरला आणलं पाहिजे. आणि म्हणून असे मृत्यूदर कमी होणं, त्यानंतर जास्तीत जास्त टेस्टिंग होणं, ट्रेसिंग करणं, हे काम करावं लागेल. येत्या 15-20 दिवसात हा आकडा वाढणारच आहे, विस्फोट होणारच आहे, आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे प्रमाण कमी येणार आहे असं तज्ञांचं मत आहे, माझं नाही. आणि आता सगळ्यात चांगली बातमी आपली कळालेली आहे. 8 दिवसापूर्वी रशियामध्ये लस आलेली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वतःही जाहीर केला आहे की लस आलेली आहे, आणि माझ्या मुलीला टोचलेला आहे. पुतीन कोण? 5 वर्षांसाठी आपण इथं राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवडणुका करतो, 2036 पर्यंत मी जाणारच नाही असा मतदान घेणारा तो राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळं त्यांनी, आणि खरं आहे ते, आजपर्यंत रशियानं अनेक शोध लावले. एअर स्पेस मधला पहिला रशियाचा आहे. सुपरसॉनिक त्यांनी पहिल्यांदा तयार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या ह्याच्यावर WHO अनेक राष्ट्र कदाचित श्रेय वादावर करत असतील, तर माझा विश्वास त्या लसवर आहे. ती लस येईल, ऑक्सफर्डची येईल. सगळ्यात फायदा आपल्याला होणार आहे त्याचा, कारण आदर पुनावाला सायरस म्हणजे पुण्याची जी सिरम युनिट आहे ती त्यामध्ये पार्टनर आहे. आणि हे लवकरात लवकर मुख्यमंत्री आम्हाला सांगितले 2020 कॅलेंडर बॉलरच पण ठेवा. आम्ही बॉलरच पण ठेवले, आता फक्त घालवायचं चालायचं, ते लवकर कसं जाईल. आणि म्हणून आपल्याला खरं कुणाला माहिती होतं सांगा बघूया, हे असं संकट येणार आहे. 210 राष्ट्रात, आणि आम्ही सगळी घरात बसणार आहोत. आमच्या पोराबाईची लग्न होणार नाही, सगळे लॉन आणि सगळे मंगल कार्यालय ओस पडणार आहे. हॉटेल आणि ते पर्यटन स्थळ बंद होणार आहे. धाबा आता एवढं येतोय आपण हायवेवरनं, एक धाबा चालू नाही. जिम बंद, बिचारे सलून बंद, काय नाही बंद सांगा मला. हे असं अतिशय अनपेक्षितपणानं संपूर्ण जगावर अनुभव नाही आम्हाला. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मी कौतुक करतोय, आणि बंटी पाटला सुद्धा अनुभव नाही. आम्हाला कुठं अनुभव आहे, काय होणार माहिती नाही, तरी सुद्धा यामध्ये 5 महिने हे डॉक्टर, नर्सेस, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, महसूल कर्मचारी, पोलीस जीवाची पर्वा न करता, माझ्या कुटुंबाचा सुद्धा बाधित होईल याची पर्वा न करता ते लाभताय. आणि तुम्ही आंदोलन करताय, लाज वाटली पाहिजे मला. त्याला त्यांच्या फसलेलं आंदोलन कशाला करताय? अभ्यास करून मी आंदोलन करते, अभ्यास करून तिथं आंदोलन केलं पाहिजे. 23 रुपये आरक्षण घाल, मग 2 रुपये मी दिला असतो. त्यानंतर काय 80% ग्रामपंचायत, 10% हा वित्त आयोगाचा निर्णय, हा का हसन मुश्रीफचा हार आणून गेला. असं कसं बोलताय? माझं मत हे संकट सगळ्यांनी मिळून दूर करायचं आहे. आपण एकत्र येऊन हातात हात धरून या संकटावर मात करायची. नंतर लढूया ना, काय लढायचं काम काय आपलं, शेवटी काय लोकशाहीमध्ये ठरलेलंच आहे. आणि म्हणून हे दुधाचं आंदोलन, ह्याचं आंदोलन ही वेळ नाही. किती राहील मी देवेंद्र फडणवीस, हे मुहूर्त नाही तुमचा. तुमचं सगळं पंचायत बरोबर, हे मुहूर्त चुकते कसं, हे मला अजून आश्चर्य वाटतं. मी सांगितलं मुहूर्त चुकायला आहे, नाही काही करू नका. हे आपल्याला हे संकट वेगळे संकट आहे. लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाही, लोकांना माहिती नाही, कुणाला माहिती नाही, जगाला ट्रम्पला माहिती नाही. ती मला वाटतं त्याला तरी या 8-10 दिवसात तरी मला वाटतं हे केसाला पाठी कमी आपण टावर वाढला त्याचा, म्हणजे त्या ट्रम्पने, म्हणजे राष्ट्रात जगात मी कशा ट्रम्पचं नाव घेतलं की जगातला सर्व शक्तिशाली राष्ट्रात आहे, तो सुद्धा आता खेळ आलाय. म्हणजे माझं मध्ये कोण नाही, म्हणून विनाकारण केले आपलं बंटी पाटलावर नाव घ्या, असं ठेवून काय होणार नाही. आपल्याला हे काम करावं लागेल. आता दादा काय म्हणे, आमची बंद्या केल्या बाबा, बंद्या करणार नव्हतो आम्ही कोरोनामुळे. पण सारखे लोक म्हणाले साहेब ते भाजपचंच ऐकते, आमचं काय ऐकतच नाही, करायची बंदी. मग आम्ही निर्णय घेतला इकडं 15% करायचा. दादा काय म्हणाले, पद्यामध्ये महाविकास आघाडीनं शेअरची चौकशी झाली. आमचे प्रदेशाचे जयंत पाटील ते म्हणाले
2014 पासून सगळ्या बदलांची सीआय चौकशी करूया, त्याला मी पाठिंबा देतो. सौ चुये खाकर बिल्ली चली हाज को असं झाले. आणि म्हणून ह्या अशा गोष्टीला आपण थोडं टाळण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण ग्राम विकास विभागाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर आपण अनेक चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. राजकारण अभिनय सोडून, ठीक आहे, तुम्हाला निधी जरा कमी मिळाला असेल तो वाढवून देऊ आपण, परंतु आपण सातत्याने हा प्रयत्न केला की गावं समृद्ध कशी होती. कैलासवासी आराराला पाटील असतील, जयंत पाटील असतील, मी स्वतः काल पोपटराव पवारांच्या हिवरे बाजारला जाऊन आलो. त्याच्या आधी राजेगंज शेतीला मी अण्णा हजारांच्या गावी जाऊन आलो. म्हणजे एखाद्या पाऊस कमी पडणाऱ्या प्रदेशामध्ये लोक जर जागृत झाले, लोकांनी जर सहभाग दिला तर कशा प्रकारचं काम होऊ शकतं, गावं कशी समृद्ध होऊ शकतात. आणि पोपटरावांनी मला काल एक अतिशय चांगली कल्पना, मी त्याच्या आधी अभ्यास गट नेमते आता. त्यांचं म्हणणं की 1000-1500 जी लोकसंख्येची गाव आहे त्यांना लोकसंख्येच्या दरडोई आपण वित्त आयोगाचे पैसे दिले. त्यांची दिवाबत्ती, पाणीपट्टी ते होणार कसं एवढ्या त्या छोट्या ह्याच्या. आणि 5000च्या वरच्या लोकसंख्येच्या गावांना जास्त मिळतो. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की तो गावांच्या ज्या व्यथा आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, ज्या विकास कामाच्या अडचणी आहेत, यासाठी आम्हाला वेगळा निधी आपण देण्याची आवश्यकता आहे. आणि गावं जर समृद्ध व्हायला लागली, गावामध्ये आपण जर चांगल्या प्रथा आणि परंपरा जर सुरू केल्या तर गावं ही अतिशय चांगली होऊ शकतात. याचा अनुभव या सगळ्या गावांच्या निमित्ताने आलेला आहे. दुसरी एक विषय चर्चा चालू आता पार्थ पवार. आता प्रसार माध्यमांना आता काय झालंय का मला हेच कळत नाही. मध्ये सुशांत या कोणतो राजपूतच, मग आता पार्थ पवार, ते कौटुंबिक वाद आहे. पवार साहेब समज देत ना त्याला, तुम्ही किती वेळ घालवता त्याला. मग त्याला आता फारसा वेळ घालवू नका. ते जर कौटुंबिक आहे ते संपेल ते. आणि म्हणून सुशांत राजपूत किंवा पार्थ पवार हे विषय जरा बाजूला ठेवून आपण लोकांचं प्रबोधन करूया या कोरोनाच्या निमित्ताने. जर वेळेवर जर लोक माणूस बाहेर आला नाही तर त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. तो कुटुंबाला बाधित करतो. एक दिवस लागला, दुसऱ्या दिवशी घाबरला आणि तिसऱ्या दिवशी समाज काय म्हणतोय म्हणून तो घरात बसला. तर हा कोरोना घाबरत नाही, लाजत नाही. तो त्याच्या फुफ्फुसावर अटॅक करत असतो. तरुण माणसं सुद्धा ह्या चपेटमध्ये आलेली आहेत. म्हातारे तर येतातच. म्हणून आपण तात्काळ आपण कुटुंबापासून दूर गेलं पाहिजे. ह्यात एकही लक्षण, खोकला, सर्दी, ताप पहिलं, चव न येणं, वास न येणं, ह्या सुद्धा कुठलं वाटलं तर तुम्ही सरळ बॅग भरायची आणि दुसऱ्या खोलीत राहायला जायचं आणि बायका पॉलिसी संपर्क तोडायचा. पहिलं काम करायचं. आणि आपण टेस्ट करण्यासाठी ताबडतोब त्या CCC केंद्रात जायचं. तिथं तुम्हाला मदत लागली तर आमच्यासारखे लोक तयार आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि तुम्हाला टेस्ट जर पॉझिटिव्ह आली आणि तुम्हाला काही लक्षण वाटलं तर सांगा. रेमडेसिवीर ह्यावर त्या उत्तम औषध आहे. किती काही म्हणते ते फॅमिली पिरावीर गोळ्या आहेत आणि ते रेमडेसिवीर ताबडतोब घेतलं की फुफ्फुसाचा पॅच तयार होत नाही. झाला तर लगेच जातो 10-20% आपण घरात राहिलो आणि 20-30% गेलो आणि दम लागायला कैलासवासी. आणि म्हणून तुम्ही लाजू नका, घाबरू नका. किती लोक बाहेर आले, किती लोक बाहेर आले याच्यातून. 70% लोक बाहेर आलेले. काही होत नाही. 90% लोकांना लक्षणच नाही. टनाटन उड्या मारणार तिथं. ते म्हणजे आम्हाला अंडे का, त्यांना अंडे यासाठी किती पॉझिटिव्ह आले ते दुसऱ्याला वाहक होऊन त्रास देऊ नये म्हणून तिथं त्यांना आणलेला आहे. राहिले 5%. ती 5%मध्ये बरी होणारी 5%, 5% जी अडकतात ना त्यांना मात्र त्यांनी तुम्ही सगळ्यांना हात जोडून सांगा. घरात सुद्धा लक्षात ठेवा. जरा जरी खोकला सुरू झाला, ताप आला की जरा सेव लागला. बाकी सगळी व्यवस्था आम्ही करतो. तुमच्या मागे शासन ठामपणा नाही. याचा आता अनुभव झालेला आम्हाला. आता याच्यात आम्ही परफेक्ट झालेलो आहोत. आणि म्हणून तुम्ही या लोकांना वाचवायचं असेल. आता परवा मुंबईमध्ये शिरो सर्वे झाला. नीती आयोगाने आणि केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेने त्यांनी झोपडपट्टीचा केला, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांचा केला. आणि आश्चर्यजनक जेव्हा वाटेल की 59% लोकांना तो येऊन गेला आणि अँटीबॉडी तयार झाली आहे. त्याला कळालेलं नाही. आणि 16% लोक जे उच्चगृह आहेत त्याला मात्र अँटीबॉडी तयार झाली आहे. म्हणजे राहिलेल्या
जवळजवळ 76% लोकांना अजून व्हायचं आहे तिथं. यांना 60% लोकांना होऊन गेलेला आहे. मी माझ्या स्टाफचं सगळ्यांचं ती टेस्ट केली. कुठली? अँटीबॉडी. मी 22 लोकांनी केले, त्यातली 4 ही येऊन गेलेला आहे. म्हणजे 2 ड्रायव्हर, धीरज खोत आणि बळवा अंमलकर, आणि घरात काम करणारा 2 बायका. जास्त टेस्ट वाढवणं, कितीही पॉझिटिव्ह दाखला होती, घाबरू नका. तो एकदा आल्याशिवाय ती खाली येणार नाही. त्यामुळे घाबरू नका. आणि 1000 रुपये वाढवतात. आपली बेडची व्यवस्था असली पाहिजे. आपण त्या अत्यवस्थेला भेट देऊ शकलो पाहिजे, त्याची व्यवस्था करू शकली पाहिजे. कोल्हापूरचे खाजगी दवाखाने अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. म्हणजे अष्टराधार असेल, ते दिवाळी पटाचं असेल, किंवा डायमंड असेल, किंवा प्रभूंचं असेल, किंवा ते आकाळी असेल, किंवा ते भोपाळीचं असेल, चांगलं काम करत आहेत. अजूनही चांगलं काम करा. आणि जे घाबरून ते दवाखाने चालू करत नाही त्यांना मात्र मेस्माशिवाय दुसरा आमच्याकडे इलाज नाही. ते काय करतात? नाही हो साहेब, आमची नर्स येत नाही. नाही हो साहेब, आमच्या कंपाऊंडच येत नाही घाबरून. अरे असं जर तुम्ही म्हणायला लागला, आणि समजा सीमेवरचा सैनिक म्हटला गोळी लागल, मी बंदूकच घेत नाही म्हटल्यावर तुम्ही स्वीकारलं ना अपेक्षा, तर तुम्हाला केलं पाहिजे. तुम्हाला हे लोकांना द्यावं लागेल, तुमचं ज्ञान द्यावं लागेल. समाजाने आणि देशाने फार मोठा हिस्सा तुमच्या MD साठी MBBS साठी खर्च केलेला आहे, आणि तुम्हाला करावं लागेल. हे आता अंतिम टप्प्यात आले आहे. 3-4 महिन्यात ही लढाई संपणार आहे. या 3-4 महिन्यात तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती या निमित्ताने करतो. या औषध वाटपाच्या कार्यक्रमाला आणि त्या वाटपाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि जिल्हा परिषदेची मीटिंग 19 तारखेला शांततेने विजयराव व्हावी. तिथं जाऊन बोलणं होऊ नका, आणि ती शांततेनं VC द्वारे तुमचे प्रश्न सुटले असं मला त्याविषयी वाचायला मिळू द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो. आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज.